नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. बोलू कौतुके मित्रांमधील कलाकार ही सिरीज सध्या चॅनलवरती सुरू आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये जे कलाकार आपल्याकडे आलेले आहेत तर ते म्हणजे पुण्यातील सुप्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार आणि शिक्षक श्री दयानंद घोटकर. नमस्कार दयानंद काका. खूप मनात होतं की स्वामिनी व्लॉग्सवरती तुम्ही यावं आणि अशा पद्धतीने तुमची मी मुलाखत म्हणणार नाही मी, पण मला तुमच्याशी छान गप्पा मारायच्या होत्या आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत या निमित्ताने सगळे तुमच्यासारखे जे कलाकार आहेत तर ते आत्ताच्या माझ्यासारख्या तरुण पिढीला तुमच्या सगळ्यांचा सांगीतिक प्रवास कळावा अशी माझी इच्छा होती आणि या निमित्ताने आजच्या एपिसोडमध्ये आपण गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा स्वागत तुमचं पुन्हा एकदा. गप्पांची सुरुवात आपण अशी करूया की मला तुमचं जन्मगाव कुठलं हे ऐकायला आवडेल, त्यानंतर शाळा, कॉलेज आणि कुटुंबियांविषयी आणि तो सुरुवातीचा सगळा प्रवास कसा होता. नमस्कार, मी दयानंद लक्ष्मण घोटकर. आता बरीच वर्ष आमच्या पिढ्या पुण्यामध्ये असल्यामुळे आम्ही पुणेकरच म्हणायला हरकत नाही. आणि अनेक पिढ्या पुण्यामध्ये आहेत. जोगेश्वरीच्या देवळाच्या जवळ आमचं घर आणि वाडा संस्कृतीमध्ये मी लहानाचा मोठा झालो, त्यामुळे मी एका दृष्टीने भाग्यवान असं म्हणता येईल. कारण आमच्या इथे जे गीत रामायणकार बुरसे म्हणून जे होऊन गेले, मुकुंदराज बुरसे, त्यानंतर प्रकाश पळशीकर असे काही कलाकार राहिला होते. तर त्यांचं गाणं ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो आणि हे करत असताना संगीताचे अनेक संस्कार आजूबाजूने आपल्या अनौपचारिक नाट्यमंच आपल्या इथं असतोच, त्याच्यातनं झाले. जोगेश्वरीचं देऊळ म्हटल्यानंतर देवळामध्ये रोज रात्री देवीच्या आरत्या म्हटल्या जायच्या. तर आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं की सगळे आमच्या गल्लीमधले सगळे आम्ही त्या देवळामध्ये जाणार आणि मग एका सुरात टाळ्या वाजवत त्या देवीच्या आरत्या म्हणायच्या. मग अगदी देवीची शेजारती झाल्यानंतर मग निघून यायचं. पण त्या देवीच्या देवळामध्ये दर गुरुवारी शनिवारी असं वारकरी भजन असायचं. त्या भजनालाही आम्ही जाऊन बसायचो, भजन ऐकायला मिळायचं. बरं, आजूबाजूला सगळी देवळं असल्यामुळे बेलबाग आहे, तुळशीबाग आहे, त्यामुळे तिथे कीर्तनं चालायची, त्यामुळे कीर्तनंही भरपूर ऐकली आणि संगीताचे संस्कार त्यामुळे असे होत गेले. आईला आवड होती संगीताची, वडिलांनाही आवड होती. काका माझे चांगले उत्कृष्ट कलाकार होते, पण ते बाहेर व्यावसायिक म्हणून असे आले नाहीत. म्हणजे ते उत्कृष्ट तबला वाजवायचे, ते उत्तम नर्तक होते आणि लक्ष्मी महाराजांच्याकडे त्यांनी नृत्याचं शिक्षण घेतलेलं होतं. म्हणजे सितारा देवींच्या बरोबरीने ते होते, म्हणजे गुरु भगिनी असल्यासारख्या सितारा देवी होत्या. शाहिरी सम्राट म्हणून पारतंत्र्याच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा अनेक शाहिरी पोवाडे वगैरे असे मेळ्यांमधून काकांनी माझ्या खूप चांगलं, काही काळ त्यांनी व्ही शांतारामच्या असिस्टंट म्हणून सुद्धा काम केलं आहे. पण तिथे त्यांचं मन काही रमलं नाही, म्हणजे तिथून ते बाहेर पडले. तर असे सगळे संगीताचे संस्कार आपले होत गेले. बरोबर, खूपच छान. संगीताची आवड आता तुम्ही म्हणलात तसं की आईवडिलांना पण होती, पण तुम्हाला लहानपणापासून आवड होती का. हां, मला आवड होतीच म्हणजे. आणि ही जिथे ते गाणी असतील तर तिथे मी आपलं रमणार. म्हणजे आता त्यावेळेला कसं व्हायचं की रात्री ज्या मिरवणुका निघायच्या लग्नाच्या, त्याच्यापुढे जे ब्रास बँड असायचे, प्रभात ब्रास बँड असेल, दरबार ब्रास बँड असेल, तर त्यावरती त्यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे क्लासिकल गाणीसुद्धा तिथे वाजवली जायची त्या बँडमध्ये. आणि ते क्लासिकल चालू असताना त्याच्यामध्ये काही जण सोलो क्लरिनेट वाजवणारे सुद्धा होते. काही जण क्लरिनेटवरती सोलोमध्ये वाजवायचे आणि बाकीच्यांचा नुसता ट्रॅम्पेटचा सा पकडलेला असायचा. हे असं ऐकत म्हणजे 5-5, 6-6 चौक आम्ही ते बँडची गाणी ऐकत सुद्धा जायचो. त्याचप्रमाणे रेडिओ तर सारखा आपला गुरुच दुसरा, म्हणजे तो सकाळपासून रेडिओ सगळीकडे चालू असायचा. असं होत होत सगळे गाणी ऐकत 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 ती आवड असल्यामुळे सगळ्या त्याच कलाकारांच्या मध्ये वाढलं. वा, खूपच छान. गेली अनेक वर्ष आता तुम्ही शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होतात, तर शाळेतली एखादी आठवण, म्हणजे खरं तर खूप आठवणी असणार आहेत, पण त्यातली एक आठवण जी कायम लक्षात राहिली आहे. शाळेतली आठवण म्हणजे काय की शाळेतसुद्धा मी कसा गेलो
की मी बालनाट्य शिबिर करत होतो आधी बरं बरं 5 वर्ष. NSDचे श्रीराम बडे त्यांच्याबरोबर मी महाराष्ट्रामध्ये बालनाट्य करत फिरत होतो. पण मग असं एक 4-5 वर्ष चाललं होतं, तर एकदम एके दिवशी मला सोलापूरला फोन आला की वडिलांनी बोलवलं आहे. घरी आलो. वडील म्हणले, असे किती दिवस तू फिरत बसणार, तू कुठंतरी स्थिर व्हावं असं मला वाटतं, आणि तुझ्या कलेला उत्तेजन शाळेमध्येच मिळू शकतं. तू जर शाळेमध्ये शिक्षक म्हणून राहिलास तर तुझं दोन्ही होईल, म्हणजे एक तर तुला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आणि तुझ्या कलेला पण चांगलं उत्तेजन मिळेल. तर मी म्हटलं हरकत नाही. म्हटले BEd कॉलेज आता सुरू झालं आहे, तू जा तिथं भेट आणि माझं नाव सांग, तुला लगेच ॲडमिशन मिळेल. आणि खरंच मी तसा गेलो आणि मला ॲडमिशन मिळाली. BEd झालं. आणि गळसासी म्हणून होते अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक, तर त्यांना बालनाट्याची आवड होती खूप, तर ते बालनाट्य बघायचे, तर त्यामुळे ते मला ओळखत होते. मी BEd झालो असं कळल्यानंतर त्यांनी मला बोलवून घेतलं, आमच्या शाळेत काम करणार का. म्हटलं चालेल म्हटलं. तर त्यांनी लगेच मला हातात वेळापत्रकच दिलं. म्हणजे मी सहज भेटायला गेलो होतो, भेटायला बोलवलं होतं, लगेच वेळापत्रक दिलं हातामध्ये की जा वर्गावर. अरे बापरे, आता काय करायचं. म्हणजे एकदम वर्गावर जा म्हटल्यानंतर 9वीचा वर्ग, मग करणार काय. मी तिथं गेलो, माझ्यापेक्षाही अशी मोठी मोठी दिसणारी मुलं, आणि मला काय करायचं काय कळेना. ती मुलं सगळी आरडाओरडा हुल्लडबाजी करायला लागली. आणि मग त्यांना मी नमस्कार केला आणि मग त्यांना मुलांना सांगितलं की अरे मी आता शाळेमध्ये तुमचं टीचर म्हणून आलो आहे आणि आपण खूप गप्पा गोष्टी करूया छानपैकी. म्हटलं मला चांगली गाणी, मी गायक पण आहे आणि नाटकात पण मी असतो, त्यामुळे तर म्हणलं मला गोष्टी पण छान सांगता येतात. तर सगळे ओरडायला लागली मुलं, सर आम्हाला भूताची गोष्ट सांगा, भूताची गोष्ट सांगा. आणि मला भूताची गोष्ट येत होती आणि मग ती भूताची गोष्ट रंगवून सांगितली आणि पहिला दिवस छान आमचा पार पडला. खूपच छान. म्हणजे आता जो तुम्ही किस्सा सांगितलात, पण त्यावेळेस तुमचं म्हणजे तुमचं वय काय होतं त्यावेळेस, म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदी शिक्षक म्हणून. त्यावेळेस माझं वय 26-27. अच्छा, बरं. या पूर्ण सांगीतिक प्रवासात म्हणजे जसं शाळेत तुम्ही सांगायचात की मी गायक आहे, पण या क्षेत्रामध्ये भरपूर स्टेज शो सुद्धा तेवढेच तुमचे झालेले आहेत, तर त्याच्या आठवणी भरपूर असणार आहेत, तर मला ऐकायला नक्की आवडेल. खरंच मी खूप भाग्यवान आहे की मी SP कॉलेजमध्ये गेलो आणि कलामंडळाची नोटीस लागली होती ऑडिशनला या. मी आपला गेलो होतो. मोहम्मद रफी साहेब माझं दैवत, त्यामुळे मी त्यांचीच गाणी म्हणत होतो. तर मी आपले ऑडिशन दिली, रफी साहेबांचं एक गाणं म्हटलं आणि सिलेक्शन झालं. तिथे मित्र मिळाले खूप छान, आणि त्या मित्रांमध्ये एक मैत्रीण पण खूप छान मिळाली, ती म्हणजे पद्मजा मराठे, आताची बंकापूर आहे. ती मला म्हणली अरे एवढं छान गात असतं, मग तू क्लासिकल का शिकत नाहीस. तर म्हणलं क्लासिकल काय शिकायचं आणि कसं असतं काय, मला काय त्यातलं माहिती नाही, त्यामुळे मी तुला घेऊन जाईन. ती मला राम माटे सरांच्याकडे घेऊन गेली आणि सरांनी मला गाणं म्हणायला सांगितलं. गाणं ऐकलं आणि म्हणाले तुम्हाला आता सारेगमपासून अगदी पहिल्यापासून शिकवायला लागणार, तुमची तयारी आहे काय. मग क्लास सुरू झाला आणि गाण्याला वेगळ्या एका प्रकारच्या गाण्याला ती सुरुवात झाली. म्हणजे इतके दिवस मी ऑर्केस्ट्रामध्ये असं ती रफीची गाणी म्हणणारा, तर हे एकदम माझा तो ट्रॅक तिथे बदलला. आणि तिथेच मला एके दिवशी अविनाश वैजापूरकर त्यांची भेट झाली. तो मला म्हणाला की अरे सावरकरांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि आपल्याला एका ठिकाणी सावरकरांचं गाणं म्हणायचं, जयस्तुते तू येशील का. असे त्याने मित्र गोळा केले होते. तर आम्ही सगळे मित्र मिळून गेलो आणि तिथे जयस्तुते त्या समारंभामध्ये म्हटलं. आणि त्यानंतर मग असे 2-3 समारंभ आले की त्याच्यामध्ये आम्हाला या गीतासाठी बोलवलं होतं. आता तिथे गेल्यानंतर त्यातूनच रसिका तुझ्यासाठी या कार्यक्रमाचा जन्म झाला. कारण असं व्हायचं की मुख्य वक्ते जेव्हा येणारे आहेत तर ते यायला थोडासा वेळ लागायचा, तर लोक म्हणायचे आम्हाला अजून पण काहीतरी ऐकवा गाणी. ती एक दोन गाणी म्हणता म्हणता त्यातून सगळे एक ग्रुप जमला, झलक पुणे आणि रसिका तुझ्यासाठी, आणि मराठी गाण्यांच्याकडे मी वळलो आणि मराठी गीतांचा प्रवास सुरू झाला. क्या बात आहे. याच्यामध्ये आता आपली ओळख म्हणजे आजोबा माझे श्री अशोक काळे यांच्याकडनं मी लहान होते तेव्हापासून मी तुम्हाला बघत आली आहे की घरात तालमी चालू असायच्या, पण मग मी सुद्धा ऐकलं आहे की आशा भोसले आणि उषा मंगेशकर, तर आशा दीदी, उषा दीदी यांच्याबरोबरचे पण अनुभव आहेत, तर ती एक आठवण कुठली सांगाल.
खूप मी या बाबतीत भाग्यवान समजेन की मला मित्र चांगले मिळाले. त्यातला एक माझा मित्र म्हणजे सचिन जांभेकर. आणि सचिन जांभेकरमुळे मी आशाताईंच्याकडे ते गेलो होतो. त्यांच्याजवळ 10-15 कार्यक्रम झाले आशाताईंचे. बरोबर. पण त्या आशाताईंच्या बरोबर सचिन जांभेकर बरोबरच असं नाही, तर आमच्या झलक ग्रुपचा जो कार्यक्रम झाला तर त्याला 125व्या कार्यक्रमाला रामभाऊ आले ते, राम कदम. तेव्हा त्यांनी मला ऐकलं, तिथे माझं गाणं ऐकलं. मग मला म्हटलं की तुला तुझ्या आवाजाची रेंज माहिती नाही अजून, तर तू असं कर, माझ्याकडे ये शिकायला उद्यापासून. आणि मी राम कदमांच्याकडे जायला लागलो. आणि तिथून मग मला एक वेगळाच एक म्हणजे असं टर्न मिळाला. आणि रामभाऊंच्या बरोबर सुद्धा म्हणजे जवळजवळ 10-15 पिक्चरमध्ये जी रेकॉर्डिंग झाली, बरोबर, खूप आठवणी आहेत आशाताईंच्या. लतादीदींच्या बरोबर एकदाच होतो, त्या आळंदी साहित्य संमेलन जे झालं तर त्यावेळेला मी त्यांच्या बरोबर गायला होतो. बरोबर. मी भाग्यवान की सुधीर फडकेंच्या बरोबर गीत रामायणामध्ये सुद्धा मला 5-6 वेळा त्यांच्या ग्रुपमध्ये गायला मिळालं. अशा मोठमोठ्या लोकांच्या. पण आशाताईंचं खूप आठवणी आहेत. त्यातले एक म्हणजे मला असं जाणवलं की आशाताईंचा नुसताच गाण्याचा अभ्यास नाही, तर त्यांचा साहित्याचा आणि कवितेचा अभ्यास पण खूप आहे. कारण जन्मठेप या चित्रपटात गाण्यासाठी त्या जेव्हा आल्या तर त्यांनी ते विश्वास पाटील त्याचे दिग्दर्शक होते, कादंबरीकार लेखक. ते विश्वास पाटलांना म्हणाले, विश्वास पाटील इकडे या जरा. ते काय हे हे कोणी लिहिलं हे गाणं म्हणले. हे 4 वरचे ओळी वेगळ्या वाटत आहेत, खालचं वेगळं वाटतं आहे, हे असं काय. आणि काय कोणी हा नगरच्या बाजूचा कवी आहे का कोणी ते लिहिणारा वगैरे, म्हणजे इतकं असं. तर ते पण अगदी असं झालं, त्यांना चाट पडले ते, की ते म्हणले हो आशाताई म्हणे माफ करा, वरच्या 4 ओळी ज्या आहेत ना त्या संजीव कवींनी लिहिलेल्या आहेत जुन्या, पण त्या मला खूप आवडल्या म्हणून त्याचं गाणं करावं असं मला वाटलं. म्हणून मी नगरच्या प्रकाश गोडकेंना बोलवलं आणि त्यांना म्हटलं की हे गाणं पूर्ण करा. हां, कारण ते म्हणलं मला असं वाटलं हे सगळं असं. म्हणजे हा एक आम्हाला एक शॉक होता की कसं एक त्यांना कळतं की गाणं हातामध्ये आल्यानंतर की कुठल्या बाजूच्या कवी असेल आणि त्यांनी कसं लिहिलं आहे काय वगैरे, किंवा हे दोघांनी काहीतरी वेगळंच आहे वगैरे, असं ते खूप त्यांचा अभ्यास आहे. म्हणजे खूप छान गाण्यासंदर्भात. ग्रेट. आता बोलताना पण तुमच्या तोंडात ज्यांचं नाव आलं ते म्हणजे रामभाऊ, अर्थात राम कदम. तर खरं तर हा आपल्या सगळ्यांचाच म्हणजे काळे कुलकर्णी कुटुंब आणि तुम्ही सगळेजण आपला जिव्हाळ्याचा विषय आहे, तर त्यांच्याबद्दल ऐकायला नक्की आवडेल. बरोबर आहे. तर रामभाऊंनी 125व्या झलकच्या कार्यक्रमाला ऐकलं होतं आणि मला बोलवलं. त्यांच्या घरी गेलो. ते माझ्या वडिलांना ओळखत होते, हे मला माहिती नव्हतं. तर मला म्हणले, अरे तू आमच्या घुटकरांचा मुलगा आणि चांगला आहे तुझा, मग ये बैस जरा. त्याने पेटी काढली लगेच, असं धरली पेटी आणि सूर. हां, काय ते कुठलं गाणं म्हणलंस तू, ते म्हण वगैरे. मी आपलं अरुण दातेंचं गाणं म्हटलं होतं, दिवस तुझे फुलायचे वगैरे. तर ते मला म्हटले की अरे हा तुझा आवाज नाही आहे, आता तुझा आवाज वेगळा कुठपर्यंत जातो आहे तो आपण बघू. असं करत करत त्यांनी मला पांढरी 4पर्यंत गायला लावलं. म्हणजे काळी 1पासून जी सुरुवात झालेली होती ती काळी 2, मग पांढरी 3, असं करत करत पांढरी 4पर्यंत. कारण पांढरी 4मध्ये ते स्वतः गायचे, कारण त्यांचे गुरु अब्दुल करीम खान साहेब त्यांचाही स्वर असा उंच ह्याच्यातलाच होता. रामभाऊ त्याच स्वरामध्ये गायचे आणि त्यांनी मला वरच्या स्वरामध्ये तिथं गायला लावलं. आणि मग त्यानंतर रामभाऊंच्याबरोबर अनेक कार्यक्रमामध्ये ग साजणी हे गाणं कधी काळी 3मध्ये किंवा पांढरी 4ला मी म्हणत होतो. आणि मग असंच त्यांनी मला अशाच पद्धतीचं गाणं, आनंद यादवांची जी झोंबी कादंबरी आहे त्याचं टायटल सॉन्ग त्यांनी मला दिलं. ते महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरती त्या कादंबरीचं वाचन झालं, अभिवाचन झालं होतं. त्यामध्ये यशवंत दत्तांची मुख्य भूमिका होती. आणि त्यावेळेला मी ते टायटल गायलं आनंद यादवांचं असंच. आणि नगरचेच सगळे लोक होते वाजवणारे सगळे, म्हणजे सगळं आकाशवाणी केंद्र हादरून गेलं होतं. ते ढोल ताशा आणि व्हायोलिन सतार वगैरे सगळ्यांनी असं खूप मजा आली होती म्हणजे त्यावेळेला. माझा मित्र नंदू भोजपरकर तबला ढोलकी वाजवणारा, आणि त्याच्याबरोबर मी मला म्हटलं की तो कार्यक्रमात चल माझ्याबरोबर, आज बघ तुला कशी मजा वाटेल. आणि कार्यक्रमाला घेऊन गेला तर मग तिथे बघतोय अशोक काळे काकांचा कार्यक्रम, आणि तो अफलातून कार्यक्रम असा झाला. आणि आमचे झलकचे कार्यक्रम काकांनी काही पाहिलेले होते आणि मी तिथे कार्यक्रमाला आलो आहे म्हटलं त्यांनाही खूप आनंद आला.
आणि अक्षरशः म्हणजे त्या कार्यक्रमानंतर आमची जी एक मैत्री जमली, त्यानंतर मला असं वाटतं की मी काकांच्याबरोबर भरपूर कार्यक्रम केले आणि घरी तर तुमच्या तबलापेटी अशी काढूनच ठेवलेली असायची कायम. कोणी आलं की सुरू, तो स्वर येत नाही जो सुरू आहे त्याच्यामध्ये काकांची पेटी. आणि मग मी आपला तबल्यावरच बऱ्याच वेळा बसलो आहे. मला वाजवता येतो चांगलं, उत्तम मी वाजवू शकतो तबला, ढोलकी, तालवाद्य सगळी. त्यामुळे काळे काकांच्या बरोबरचा तो जो रियाज झालेला आहे आणि बरंचसं लोकसंगीतातले प्रकार जे आहेत तर त्यांचा अभ्यास पण त्यात दांडगा होता. त्यामुळे दोन्हीकडनं असं मला रामभाऊंच्याकडनं आणि तसं काळे काकांच्याकडनं सुद्धा मला बरंचसं लोकसंगीताचं शिक्षण मिळालं. क्या बात आहे, क्या बात. पुढचं मला असं विचारायला आवडेल की तुम्ही गीतकार आहात, संगीतकार आहात, तर म्हणजे गीत लिहिणं आणि त्याला संगीत देणं, बरोबर, हा प्रवास कधी सुरू झाला? हां, ते बऱ्याच वेळा असं व्हायचं की रामभाऊंच्याकडे गेल्यानंतर रामभाऊंचा प्रांत हा खरं म्हणजे लावणीचा, बरोबर, तर त्यामुळे जेंट्स गाणे कमी आणि लावणीचंच प्रकार जास्त असायचे. आणि त्यांच्याकडे खूप म्हणजे अशा शिष्याच लेडीज खूप गायिका त्यांच्याकडे येणाऱ्या अशा. तर बऱ्याच वेळा माझं काही काम नसायचं तिथं, पण ते मला बोलवायचे आणि ते बोलवल्यानंतर मला तिथं जावं लागायचं. रेकॉर्डिंगच्या वेळीसुद्धा मला बोलवायचे. आता कुठं ते उद्या तुला यायचं आहे बरं का, ते अकोलकरांच्याकडे, तिकडं आपलं रेकॉर्डिंग आहे, किती वाजता सुटतोस तू शाळेतनं? मी म्हटलं 1 वाजतील. मग हां, मग तू असं कर 2-2:30पर्यंत ये तिथे वगैरे, असं ते बोलवायचं. बरं, बऱ्याच वेळा मला असा प्रश्न वाटला की माझं काहीच काम नाही तरी मला हे का बोलवतात. मी त्यांना एकदा म्हटलं की माझं काही काम नाही, मला कशाला तुम्ही बोलवलं? ते म्हणले नाही, ते मला काय माहिती नाही, तुम्ही मला तिथं पाहिजे. तर ते काही दिवसांनी मला ते कळलं की मला जे तिथे शिकायला मिळतं, ऐकायला मिळते ना ते वेगवेगळं, तर कदाचित ते पुढे नेणारा मी असेन असं त्यांना वाटलं असेल की हा काहीतरी त्यातून करणारा आहे. तर त्यामुळे ती संगीत देण्याची रामभाऊंची जी पद्धत होती ती मला बघायला मिळाली. वा वा. एक कार्यक्रम असा झाला होता मंत्रमुग्धा, त्यामध्ये इतके गायक आणि इतक्या गायिका होत्या की रिहर्सलसाठी, म्हणजे जी रात्री स्वाध्याय महाविद्यालयात रिहर्सल सुरू झाली रात्री 9:30-10ला, माझा नंबर पहाटे 6 वाजता आला. बापरे, इतके गायक गायिका होते. पुण्यातले बहुतेक सगळे होते आणि प्रत्येकाला 1-2 अशी गाणी होती. माझा 6 वाजता पहाटे नंबर आला आणि मला 2च गाणी होती, पण 6 वाजता त्यांनी मला गाणी शिकवली. आणि तोपर्यंत इतर गायक येत जात होते, मी चुळबुळ करत होतो. पण रामभाऊंनी जी मांडी घातली होती ती एखाद्या तपस्वीसारखी, योग्यासारखी होती ती मांडी, की ते सकाळी 6पर्यंत ते हल्लेच नाहीत, उठलेच नाहीत जागचे. म्हणजे ही काय बैठक, खरंच जबरदस्त. तर ती रामभाऊंच्या तिथे खूप ऐकल्यामुळे की अगदी बालगीतांपासून, म्हणजे रामभाऊंचं गाणं म्हटलं तर आई मम मगापासून ते अगदी टाळाबोले चिपळीला भक्तिगीत असू दे, तिथपासून ते लावण्यांपर्यंत सगळं त्यांनी मला खूप म्हणजे तिथे शिकायला मिळालं. बरोबर. पण खरं शिक्षण गीत लिहिण्याचं म्हटलं ना तर ते श्रीराम बडे यांच्यामुळे मला मिळालं. ते NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीचे, त्यांच्याबरोबर आम्ही बालनाट्य करत असताना मला त्यांनी एक दिवशी सांगितलं की ते मला अण्णा म्हणायचे, अरे अण्णा बस इथे जरा एक 2-3 गाणी लिहायची तुला. मी म्हणलं मला गाणी? ते नाही, ते लिहायचीच म्हणे. ते मी सांगतो म्हणे, ते हिमगौरी 7 बुटके आपल्याला गाणं, त्याची आपल्याला गाणी करायची, आपल्याला ते आता बालनाट्य करायचे, त्यात गाणी नाही आहेत, तर ती गाणी 2 लिहायची. 2 लिहायचं, 2 बासे म्हटलं, एक हिमगौरीचं आणि एक आपलं बुटक्यांचं गाणं. अहो म्हटलं, पण ते मी काही कवी नाही, मी काय असं लिहिलेलं नाही. नाही, मी सांगतो तुम्हाला, एक लक्षात घ्या, बुटके आहेत, मजेशीर आहेत. आपलं नाटक बघायला येणारी छोटी छोटी मंडळी आहेत, सगळी आपली लहान मुलं, त्यांना मजा वाटली पाहिजे. बुटके राहतात कुठं? जंगलामध्ये. जंगलामध्ये त्यांची झोपडी, जंगलामध्ये कोण असतं? प्राणी असतात. त्या प्राण्यांच्याबरोबर त्यांची मैत्री आहे, दोस्ती आहे. तर मग असं एखादं छोटंसं बडबडगीत असायचं, छोट्या छोट्या शब्दांचं असं लिहा, मजेशीर, एक रिदम पकडा छोटासा आणि बसा. म्हणलं मी येतो 1 तासाभरात जाऊन. म्हणलं काय तासाभरात काय? मी असा विचार करत होतो, कारण त्यांनी माझ्या डोक्यात पिल्लू सोडलं होतं, माझ्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं केलं होतं. त्यामुळे मी असा विचार करत बसलो आणि गाणं आलं एकदम. जंगलात ब बुटके, बुटक्यांची टोळी भ बटके. जंगलात ब बुटके, बुटक्यांची टोळी भ बटके. व वाघाशी बुटक्यांची मस्ती, म माकडाशी बुटक्यांची कुस्ती.
असं काहीतरी असं 1 2 3 3 4 बुडक्यांच्या झोपडीत मजा येते फार वगैरे असं ते करत ते गीत आणि ते त्यांनाही खूप आवडलं. मग ते म्हणले आता हिमगौरी. म्हणलं हिमगौरीचं काय लिहायचं. ते म्हणलं बघा एक टायटल तुम्हाला सांगतो, जगात सुंदर हिमगौरी. हिमगौरी आमची हिमगौरी. आता पुढं लिहा की ती कशी छान आहे, वागायला किती छान आहे, बोलायला किती छान आहे आणि सगळ्यांना ती आवडते आणि तिलाही सगळे आवडतात, असं तुम्ही त्यामध्ये लिहा. मग तेही गाणं लिहिलं. अशी ती गाणी लिहायला सुरुवात झाली बालनाट्यासाठी. वा वा वा. काळे कुलकर्णी कुटुंब जसं आम्ही सगळेजण काही ना काहीतरी करतो, म्हणजे असा प्रश्न असतोच की तुम्ही सगळेच हे करताय, पण मग मला असं एक गंमत म्हणून पण हे सांगायला आवडेल की आम्ही 4 जण एकत्रच निघतो असाही प्रश्न खूप वेळा पडला आहे. अगदी हीच सेम सिच्युएशन तुमच्या घरातही आहे. तुम्ही सगळेजण कलाकार आहात. तर कुटुंबाविषयी काय सांगाल? म्हणजे तुम्हाला दिलेली तुमच्या संगीत प्रवासातली त्यांनी तिघींनी दिलेली साथ, ऋता, पूर्वा, प्राची काकू, म्हणजे सगळे, त्यांच्याबद्दल मला ऐकायला आवडेल नक्कीच. मी जशी बालनाट्य शिबिरं घेत होतो तशीच माझी पत्नी प्राची, ती पण बालनाट्य शिबिरामध्ये म्हणजे शिबिरं घेत होती, काम करत होती बालनाट्यामध्ये. आम्ही बालचित्रवाणीतही अनेक कार्यक्रमांमधून आमचा सहभाग होता. तिथून आमची मैत्री झाली. पण असं काही असं त्यावेळेला असं नव्हतं की पुढे काही लग्न होईल वगैरे असं येते. आमची 7-8 वर्षाची आमची मैत्री. मग त्यातनं मग पुढे असं वाटलं की आपण पुढे जायला हरकत नाही. मी तिला विचारलं, तिने मला होय म्हटलं. असं ते पुढे सुरू झालं. ती उत्तम कलाकार आहे. ती नाटकामध्ये छान काम करते आणि नाटक हाच तिचा आवडीचा विषय. तिचा वाचिक अभिनय जास्त छान आहे. म्हणजे प्रवीण तरडेला सुद्धा तो खूप आवडला की कॉस्मॉसमध्ये जेव्हा प्रवीण तरडेंची सुरुवात झाली तेव्हा कॉस्मॉसमध्ये सलग 7-8 वर्ष त्यांनी ज्या एकांकिका केल्या त्यामध्ये त्याची आवडती हिरोईन म्हणजे प्राची घोटकर. आणि तिलाही त्यामुळे अनेक प्रकारची बक्षिसं मिळेल, लक्षवेधी भूमिका वगैरे त्यांना. बरं, मी कलाकार असल्यामुळे माझ्या 2 मुली त्या पण मग शेवटी त्यांना आवड होतीच. आमच्या दोघांचे संस्कार त्यांच्यावर असल्यामुळे मग मोठीला आम्ही शिल्पा दातारांच्याकडे नृत्यासाठी घेऊन गेलो, कारण इथं सहकारनगरमध्ये आहे त्यांचं. मग तिथेच ऋताने संगीत विशारद आणि पुढे संगीत अलंकार केलं. पण परफॉर्मन्स या कॅटेगरीत ती नाही आहे. ती शिकवते, उत्तम कथक शिकवते आणि वेगवेगळे इव्हेंट असतात त्याच्यामध्ये सुद्धा तिचा सहभाग असतो. आणि संस्कृत हा तिचा मुख्य विषय. MA संस्कृत, त्यानंतर तिने MA लिंग्विस्टिक केलं, मग कथक अलंकार केलं. असं तिचं चालू आहे. मग धाकटी होती, मग तिला गाण्याची आवड म्हटल्यानंतर मग माधुरी त्यांच्याकडे घेऊन गेलो, माधुरी डोंगरे. तिथे तिने विशारद केलं. आणि मग कलांगण मुंबईच्या वर्षा भावे यांचे तिने त्यांच्याबरोबर अनेक वर्ष राहून मग इथे कलांगण पुणेची बॅच सुरू केली लहान मुलांची. आणि त्यामुळे तिचं सुद्धा आता परिवार बऱ्यापैकी अशा पद्धतीने चाललाय. जसं कलातीर्थ चालू आहे तसं कलातीर्थचा एक छोटासा भाग म्हणजे आमच्या घरी कलांगण असं आहे. क्या बात आहे. खूप छान. आता एक फन गेम, म्हणजे तो प्रश्न जो आहे तो थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे, तो मी विचारणार आहे. मी काही गायकांची अर्थात नावं सांगणार आहे, गायक गायिका, आणि म्हणजे ती व्यक्ती, तो गायक किंवा ती गायिका, त्यांचं नाव ऐकल्यावरती तुमच्या डोळ्यासमोर किंवा तुमच्या डोक्यात कुठलं गाणं येतं हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिलं नाव भारतरत्न लता मंगेशकर. वा वा. आता दीदींची कितीतरी गाणी आहेत, पण तरीसुद्धा एक गाणं जे आपल्याला ऐकायला मिळत नाही, त्यांचा एक अल्बम होता प्रेम भक्ती मुक्ती, त्यातलं प्रार्थना सुनिये श्री भगवान हे गाणं मला खूप आवडतं. वा वा वा. आणि तुम्ही ते ऐकून सांगा मला. नक्की नक्की. दुसरं नाव मोहम्मद रफी. वा, रफी साहेबांचं तर काय म्हणजे आता रफी साहेबांची खूपच गाणी आहेत, पण मन तरपट हरिदर्शन को आज हे माझं अतिशय आवडतं गाणं आहे. खूप छान, खूप छान. पुढचं नाव आशा भोसले. वा वा. आशा ताईंचं तर म्हणजे काय म्हणजे वर्सटाईल ते असल्यामुळे त्यांचं कुठलं गाणं निवडावं हे फार म्हणजे अवघड आहे खरंच. म्हणजे अशा त्यांचं गाणं निवडणं अवघड आहे. पण तरीसुद्धा त्यांच्या शोमध्ये एक साधारणपणे 2ऱ्या क्रमांकावरती जे गाणं असतं ते चांदणे आता फिरताना. क्या बात है, माझा धरला. क्या बात है. वा, मला पण खूप आवडतं हे गाणं. अर्थात पुढचं नाव सुधीर फडके. वाव. बाबूजींच्या बरोबर म्हणजे खरंच
काम करायला मिळालं हे भाग्यच आहे. बाबूजींची खूप गाणी, पण त्यातलं माझं आवडतं गाणं जे आहे ते स्वर आले दुरुनी, वा, जुळल्या सगळ्या त्या आठवणी. क्या बात आहे. फारच सुंदर, कारण तिथे 3 दिग्गज एकत्र आलेत ना. बरोबर. यशवंत देव पण आहेत, बाबूजी आहेत आणि प्रभाकर जोग. क्या बात आहे. तिघांचं खूप सुंदर. आणि शेवटचं नाव जितेंद्र अभिषेकी. वा वा. अभिषेकी बुवा म्हणजे काय, त्यांनी म्हणजे संगीत म्हटलं की संगीतातला एकही प्रकार असा नाही की तो अभिषेकीने हाताळलेला नाही आहे. म्हणजे अगदी चित्रपट गीत असो किंवा संगीत रंगभूमी असू देत किंवा इतर उपशास्त्रीय संगीत असू देत आणि भावगीतं असू देत, सगळंच म्हणजे अभिषेकींनी व्यापून टाकले त्यांच्या अभिषेकी सुरांनी. पण त्यांचं माझी 2 आवडती गाणी म्हणजे हे सुरांना चंद्रवा ते तर आहेच, पण माझे जीवन गाणे क्या बात, एक माझं अतिशय आवडतं गाणं आहे. खूप छान. मला अपेक्षित अशी उत्तरं आणि खूप छान वाटलं हा एक स्पेसिफिक प्रश्न विचारून. आता इतकी सगळी गाण्यांची आपण नावं ऐकतोय, तर एक गाणं ऐकायला आवडेल. आता बरेच दिवसात गाणं म्हणण्याची अशी सवय गेली आहे. माझं आवडतं गीत आहे त्या फुलांच्या त्या फुलांच्या गंधकोशी. क्या बात आहे. खूप मस्त, खूप मस्त. इतकं छान गाणं ऐकल्यानंतर आता एक शेवटचाच प्रश्न. या संगीत क्षेत्रात येणाऱ्या माझ्यासारख्याच तरुण पिढीला काय सांगाल? अवघड आहे प्रश्न हा थोडासा. कारण काय, तुमची पिढी थोडीशी टेक्नोसावी आहे आणि मी ज्या पद्धतीने वाढलो तर ती आमचे सर आम्हाला हार्मोनियम घ्यायची नाही असं सांगायचे साथीला. तुम्ही फक्त तंबोरा लावायचा, तंबोरा लावता आला पाहिजे आणि तंबोऱ्यावरच प्रॅक्टिस करायची, म्हणजे तुमचे सूर पक्के होतील. पण आता तसं करून चालत नाही ना, थोडंसं आपल्याला टेक्नोसावी पण राहावं लागतं. पण हे करत असताना सुद्धा
आपण रियाजला म्हणजे शॉर्टकट नाही. वा. तर त्यामुळे आताच्या पिढीच्या पुढे आव्हानं इतकी आहेत की टेक्नोसावी तुम्हाला तर व्हायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर तुम्हाला इतर जे ज्ञान आहे तर ते पण घेतलं पाहिजे. म्हणजे तुमचं वाचन चांगलं पाहिजे, तुमचं ऐकणंही तितकंच चांगलं पाहिजे. म्हणजे ऐकणं हा सुद्धा एक रियाज आहे, वाचन हा सुद्धा एक रियाज आहे. तर हे सगळं असं बहुश्रुत आता असावंच लागतं. कारण आता मैफिलीमध्ये फक्त तुम्ही जरी शास्त्रीय गायक असलात तरी तुम्हाला एक राग सादर केल्यानंतर लगेच पुढे एखादं उपशास्त्रीय काहीतरी म्हणावं लागतं, मग एखादं भजन संतवाणी अभंग म्हणावं लागतं. म्हणजे असं तुम्हाला चतुरस्त्र असायला पाहिजे आत्ताच्या तुमच्या सगळ्या पिढीला. बरोबर. तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास सारखा चालू ठेवायला पाहिजे, कारण या गोष्टीला अंत नाही. बरोबर. या अभ्यासाला आणि रियाजाला. खूप छान, खूप छान. तर दयानंद काका, या निमित्ताने सीझन 2 मध्ये तुमच्यासारखे सगळे मोठे कलाकार की ज्यांना या सांगीतिक प्रवासाचा त्यांचा जो अनुभव आहे तो खूप दांडगा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या निमित्ताने या सीझन 2 मध्ये तुम्ही या आजच्या भागात आलात त्याबद्दल कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाकडून आणि स्वामिनी ब्लॉग्सकडून छोटीशी भेट. अनेक शुभेच्छा. येस. आणि त्याचबरोबर स्वामिनी ब्लॉग्सवरती येऊन तुम्हाला कसं वाटतं ते नक्की ऐकायला आवडेल मला. नाही, मला खूप छान वाटतंय. म्हणजे एक तर असं की काळे काकांच्या संपूर्ण कुटुंबाचा परिचय असल्यामुळे की काळे काकांना अमोलची पण खूप काळजी होती आणि मी त्यांना दरवेळेला म्हणत, तुम्ही त्याची काळजी करू नका, तो त्याचं विश्व निर्माण करेल. आणि त्याप्रमाणे कलातीर्थाला सुरुवात झाली. आणि अश्विनी पण आहे, आशुताई, तिने पण छान सुरुवात केली. आणि तुम्ही अगदी छोट्या छोट्या माझ्यापुढे मी असं तुम्हाला बघितलेलं आणि तुमचासुद्धा प्रवास बघितला की तुम्ही स्वतःला कसं डेव्हलप केले छान. तर त्यामुळे मला आज खूप आनंद होतो आहे. तू माझा इंटरव्ह्यू घेतेस म्हटल्यानंतर आणि तुझं गाणंही वाढवलेलं मी पाहिलेलं आहे. आनंद होतो, अभिमान वाटतो म्हणजे असा खूप. थँक्यू सो मच. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.